मित्र नमस्ते. आज आपण भोसरी इथे आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांना प्रत्येक माहिती आहे पशुखाद्यामध्ये आपण भारत अग्रेसर आहोत डेअरी उत्पादनामध्ये आणि पशुखाद्यामध्ये शेतकऱ्यांना खूप काही गोष्टी लागतात. आपण चाफ कटर असेल किंवा इतर पॅलेट मशीन असेल तसंच एका पॅलेट मशीनची माहिती घेण्यासाठी आज आपण भोसरी एमआयडीसी मध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या पॅलेट कशा बनतात आणि या उद्योगांसाठी काय नेमकी मदत आहे आपण शेवटी सांगणार आहोत. पहिल्यांदा आपण मशीनची माहिती घेऊयात सरांकडून. नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी ओम पाटील. तर आपली जी कंपनी आहे ती वेगवेगळ्या पशुखाद्य संदर्भात पॅलेट जे आपण मार्केटला आता दिवसेंदिवस याची डिमांड वाढत चालली आहे आणि वेगवेगळ्या रॉ मटेरियल पासून आपण हे पॅलेट बनवलं जातं. अशा पद्धतीचं हे पॅलेट आहे. पॅलेट बनवायची जी प्रोसेस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं रॉ मटेरियल जे असेल मक्का, गहू, भुसा, डाळ मिलचं वेस्टेज असेल, वेगवेगळ्या कडधान्यांचं वेस्टेज असेल, हे सगळं वेस्टेज तुम्हाला ग्राइंडर मशीन आहे त्या ठिकाणी. ओके. त्या ग्राइंडर मशीन मध्ये थोडक्यात प्रोसिजर सांगा सर. म्हणजे त्या ग्राइंडर मशीन मध्ये हे सगळं रॉ मटेरियल तुम्हाला ग्राइंड करून घ्यायचंय. ते समोर दिसते. येस, त्याच्यामध्ये स्क्रीन्स असतात वेगवेगळ्या. कॅपॅसिटी ॲज पर युअर कॅपॅसिटी तुम्ही 100 किलो ताशी, 200 किलो ताशी, 500 किलो ताशी मोठ्या स्केल मध्ये करत असाल तर 1 TPH पर आवर. 100 किलोची काय कॅपॅसिटी तो ग्राइंडर आहे? 100 किलोचं 3 HP तिला हॉर्स पॉवर लागणार आहे आणि 100 किलोची जी ग्राइंडर आहे त्यानंतर तुमची पॅलेट मी त्याला मिक्सिंग करावं लागतं सर. ओके. या टाइप मध्ये त्याच्यामध्ये रिबन्स असतात. या रिबन्स मध्ये तुम्ही मग वेगवेगळे ऍडिटिव्ह असतील, प्रिझर्वेटिव्ह असतील, जनावरांच्या तब्येती वाढण्यासाठी तुमचं प्रोटीन पावडर, मिनरल पावडर तुम्ही प्रॉपरली याच्यामध्ये मिक्स करू शकता. त्यासाठी हे रिबन टाईपचं मिक्सर. म्हणजे पहिल्यांदा तिकडे पावडर बनवायची पावडर बनवली की मिक्सर करायचं. मिक्सर झाल्याच्या नंतर तुम्ही लास्ट तुमचं म्हणजे हे पॅलेट मशीन असतं सर. या पॅलेट मशीन मध्ये तुम्ही जे मॉइश्चर दिलं या मिक्सर मध्ये क्वालिटी प्रोडक्ट बनवण्यासाठी जे ऍडिटिव्ह मिक्स केले, प्रोटीन पावडर मिक्स केले, ते तुम्ही याच्यामध्ये टाकून इथून तुमचं आउटपुट मिळू शकतं तुम्हाला. अशा पद्धतीचं पॅलेट मिल तुम्हाला तयार होतो. अच्छा, याचे साईज काही चेंजेस? साईज मध्ये डायनुसार आपली साईज असते. ज्या भागात महाराष्ट्रातल्या फॉर एक्झाम्पल मराठवाड्यात कोणी करतंय, कोणी कोकणात करतंय, कोणी विदर्भात करतंय, कोणी पश्चिम महाराष्ट्रात करतंय. काही जागेवर 5 mm चं लागतं, काही जागेवर 4 mm लागतं, काही जागेवर 6 mm लागतं. त्यानुसार ही मधली डाय असते, याच्यामध्ये डाय असते. ती डाय चेंज केली की आपल्याला आउटपुट तसं मिळतं. येस सर. यासाठी बँकांतर्फे आणि कृषी विभागातर्फे असेल, जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा विविध महामंडळ आहेत, जसे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, ओबीसी महामंडळ असेल किंवा एनटी कॅटेगरीचं महामंडळ असेल किंवा अगदी परशुराम महामंडळ असेल, वेगवेगळे महामंडळ असतील आपापल्या कॅटेगरीच्या सहवर्गांनिहाय. तसंच जिल्हा उद्योग केंद्र, सीएमएजीपी, पीएमएजीपी आणि कृषी विभागाच्या पीएमएफएमई योजनेमार्फत मी डीआरपी आहे, पीएमएफएमई योजनेचं मी काम पाहतोय. 200हून अधिक आपण प्रकल्प पुण्यामध्ये केले. त्यात आपण ठाणे असेल, सातारा असेल, महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये देखील आपण कामकाज पाहतो. आपल्याला काही सल्ला मार्गदर्शन हवं असेल किंवा यासाठी बँक कर्जासाठी जर आपल्याला काही मदत हवी असेल तर आपण याच्यासाठी 100% आपल्याला सहकार्य करायला तयार आहोत. जर कुणाला आपल्या शेतकरी वर्गातील मित्रांना अशा पद्धतीचे मशिनरी घेऊन आपल्याला चांगला छोटा सेटअप करायचा असेल तर 90% पर्यंत बँक कर्ज, 90 ते काही जिल्हा उद्योग केंद्रात महिलांच्या नावावर केलं तर 95% पर्यंत बँक कर्ज मिळतं. कृषी विभागामध्ये 90% पर्यंत कर्ज मिळेल आणि सबसिडी साधारण जिल्हा उद्योग केंद्रात 25 ते 35% पर्यंत आहे आणि कृषी विभागामार्फत मात्र 35% याच्यासाठी कॅपिटल भांडवली सबसिडी मिळते. त्याचबरोबर अनुदान, व्याज अनुदान परतावा योजना आहे, हे देखील आपल्याला याच्यामध्ये कृती संगम करून म्हणजे त्याला कोलॅबरेटिव्हली कॅपिटल सबसिडी 25 ते 35% आणि व्याज अनुदान परतावा अनुदान म्हणजे इंटरेस्ट सबसिडी देखील याच्यामध्ये मिळू शकतं. तर दोन्ही सबसिडी स्कीम असेल किंवा बँक कर्जसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता खाली दिलेल्या नंबरवरती. धन्यवाद.